पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा अनेक पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे। पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात। हिरवाईने नटलेला निसर्ग, जागोजागी असलेले धबधबे सर्व पर्यटकांना भुरळ घालतात आणि त्यामुळेच पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची बरीच रेलचेल असते। त्या मानाने उन्हाळ्यात या ठिकाणी कमी गर्दी असते। आजूबाजूला डोंगर, रखरखीत ऊन, त्यामुळे सहसा कोणी येथे फिरायला म्हणून जात नाही। पण याच मावळ तालुक्याची उन्हाळ्याची खासियत सुद्धा आहे बरं का। नमस्कार मंडळी, मी कादंबरी आणि आमच्या परमाबोली या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर मंडळी, आज आपण फिरायला जाणार आहोत मावळमध्ये। मावळ येथील शिळीम गावामध्ये एक सुंदर असे शंकराचे मंदिर आहे, वाघेश्वराचे मंदिर। आणि या मंदिराची एक खासियत सुद्धा आहे बरं का। ती म्हणजे वाघेश्वराच्या मंदिरात जर आपल्याला जायचे असेल तर आपण फक्त उन्हाळ्यातच जाऊ शकतो। आणि याचे कारण म्हणजे हे मंदिर वर्षातील जवळजवळ 7 ते 8 महिने पाण्याखाली असते। पवना तलावाच्या पाण्याखाली हे मंदिर संपूर्णपणे बुडालेले आहे आणि फक्त उन्हाळ्यातच या मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो। चला तर मग, तुम्ही येताय ना आमच्यासोबत? तर मंडळी, आत्ता आपण आहोत मावळ तालुक्यातील शिळीम येथील वाघेश्वर या मंदिरात। तुम्ही माझ्या मागे बघू शकाल, एक अतिशय छोटं असं दगडी बांधकाम असलेलं मंदिर आपल्याला दिसतंय। तर महादेवाचं हे मंदिर पांडवकालीन आहे असं ज्ञात आहे आणि पूर्वी हे मंदिर बरंच भव्य दिव्य होतं, पण कालांतराने पाण्याच्या ओघाने त्या मंदिराची बरीच पडझड झाली आणि अत्यंत जीर्ण अवस्थेत इथे आपल्याला मंदिर पाहायला मिळतंय। मंदिराचा परिसर हा संपूर्णपणे चारही बाजूने डोंगर आणि झाडी यांनी आच्छादित केलेला आहे। आत्ता दुपारचे 1 वाजता आम्ही इथे आहोत, परंतु अजिबात रखरखतं ऊन इथे जाणवतही नाहीये। त्याच्यापेक्षा जास्त हवा इथे आपल्याला जाणवते, संपूर्ण हवेमध्ये गारवा आहे। आता इथे बाजूला आपल्याला बरंच पाणी दिसतंय, ते पवना तलावाचं पाणी आहे आणि पावसाळ्यामध्ये हा तलाव जो आहे तो पूर्ण भरला जातो आणि त्याच्यामुळे हे मंदिर पाण्याखाली जातं। आणि वर्षातले साधारण 3 ते 4 महिने म्हणजे फेब्रुवारी ते मे किंवा मार्च ते मे याच काळामध्ये आपण या मंदिराला भेट देऊ शकतो। चला तर मग बघूयात आपण मंदिरामध्ये काय काय बघायला मिळतंय। पुण्याहून साधारण 60 किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे। पुण्याहून निघाल्यावर पिरंगुट, पौड, हडशी मार्गे आपण शिळीम गावामध्ये पोहोचू शकतो। या ठिकाणी आपण स्वतःची गाडी घेऊन अगदी सहज जाऊ शकतो किंवा बसनेही जाऊ शकतो। बसने मुख्य रस्त्याला उतरल्यानंतर आतमध्ये रिक्षाने किंवा चालतही मंदिराजवळ जाता येते। मुंबईवरून हे मंदिर साधारण 130 किलोमीटर अंतरावर आहे आणि खोपोली लोणावळा मार्गे या ठिकाणी पोहोचता येते। वाघेश्वराचे हे मंदिर पांडवकालीन आहे। शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा तुंग तिकोना या किल्ल्यांवर यायचे तेव्हा ते आवर्जून वाघेश्वराच्या दर्शनासाठी यायचे। हा कालावधी म्हणजे या मंदिराच्या उत्कर्षाचा काळ होता। पुढे 1965 मध्ये जेव्हा पवना धरणाचे काम झाले आणि त्यामध्ये पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली, त्यावेळी हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि सतत पाण्याखाली असल्यामुळे मंदिराची बरीच पडझड झालेली आहे। मंदिराच्या भिंतींवर आपल्याला अनेक ठिकाणी शेवाळांच्या खुणाही दिसतात। भव्य दिव्य मंदिर आता तसे राहिलेले नाही, परंतु येथील शिवलिंग हे जसेच्या तसे अबाधित आहे। तसेच जेव्हा जेव्हा पाणी ओसरते आणि मंदिर वरती येते तेव्हा या मंदिरात पूजा अर्चाही केली जाते। मंदिराच्या पुजारी काकांनी मंदिराची भव्यता स्वतः पाहिली आहे आणि त्यामुळेच आज जरी मंदिर जीर्णावस्थेत असेल तरी सुद्धा ते मनोभावे तेथे पूजा करतात। महादेवाला अभिषेकही घातला जातो। मंदिराच्या आवारामध्ये बाजूने आपल्याला तटबंदीच्या भिंती यांचे अवशेष दिसतात, बुरुजाचे अवशेष दिसतात। खांबांवरती काही प्रमाणात नक्षीकाम अजूनही पाहायला मिळते। निसर्गाच्या कुशीत दडलेले हे मंदिर आकर्षणाचे केंद्र आहे असे तर आपण म्हणू शकत नाही, परंतु हा आपला वारसा आहे आणि तो जतन करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला जर तिथे जायचे असेल आणि काही प्रश्न असतील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन व्हिडिओंचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.